कावळा अनेक कथांमध्ये आणि लोककथांमध्ये एक चतुर आणि हुशार पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याची बुद्धिमत्ता आणि अन्न शोधण्याची क्षमता यामुळे तो लोककथांमध्ये महत्वाचा आहे. कावळ्याच्या वर्तनावर आधारित अनेक गोष्टी आणि बालकथा आहेत, ज्यात त्याच्या चतुराईचं वर्णन केलेलं आजवर आपण पाहिलंय. कावळा मानवी वस्तीत राहण्यासाठी अनुकूल आहे. शिकण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता यामुळे तो माणसांसोबत राहण्यासाठी अनुकूल असल्याचं एक उदाहरण समोर आलंय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावातील तनुजा मुकणे या 12वीत शिकणाऱ्या मुलीनं 3 वर्षांपूर्वी 15 दिवसाचं झाडाखाली पडलेलं कावळ्याचं पिल्लू घरी आणून त्याचा सांभाळ केला. 3 वर्षांनंतर हा कावळा 3 दिवसापासून माणसाच्या आवाजातून घरातील सर्वांशी बोलतोय. कुटुंबाशी करत असलेला त्याचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं अनेकांची गर्दी त्याला पाहण्यासाठी होतीये. कावळा असा पक्षी आहे का तो माणसापासून दूर राहतो, मात्र हे दृश्य सर्वांना अचंबित करतंय. आणि तो माणसाच्या आवाजात कुटुंबातील सर्वांशी बोलतोय हे दुसरं आश्चर्य आहे. चक्क कावळा घरातील आई बाबा काकाताई असं उच्चारण करत घरातील व्यक्तींशी संवाद साधतोय. माणसाच्या आवाजात बोलणारा कावळा म्हणून या कावळ्यानं अनेक लोककथेत केलेलं हुशारीची आणि चतुराईचं वर्णन सार्थ ठरवत सगळ्यांनाच अचंबित केलंय. पापा 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 इधर पापा 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 काय पापा रे परतो आले ना. हा काय हा येता परतून नाही राहिले. हा परतून नाही आले. परतूला बोलव. तू कोण र काल्या ना रे तू. हा हा खोटा मिनार खोटा तू आहेस. खोटा तूच रे तू. नाही ना सांगतो. खोकला कसा काय रे झाला. काल्या काल्या खोकला कसा काय झालाय. Itu
बोलतोय पापा रे हम्म. पापा काय रे तू बोलतोस हा पापा पापा हम्म. पापा पापा काय रू पापा इथे काय परतू 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 हम्म. परतू खोकलाही झाला लगे खाऊ खातोस का नाही रे